नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश गावंडे, निओ फार्मटेकचा फाउंडर आणि सीईओ. आज आपण आपल्या सिरीजच्या दुसऱ्या भागात मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आपले जे पुढचे काही गिअरबॉक्स आहेत आणि जे इम्पॉर्टंट कंपोनेंट्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. मी आशा करतो की तुम्ही आपलं जे काही पार्ट 1 किंवा व्हिडिओ सिरीज 1 होती, पहिला जो व्हिडिओ होता तो आपण बघितला असेल, त्यातून आपल्याला चांगली माहिती मिळाली असेल. बऱ्याच लोकांनी मला त्या संदर्भात फोन सुद्धा केले आणि आपण बऱ्याच लोकांना ते पार्ट सुद्धा दिलेले आहेत. मागच्या वेळेला आपण एसटीपी पंप, हा एंगेज डिसएंगेज पुली, त्यानंतर हे जे काही क्लच आणि पुली आहेत असे दोन आपण बघितले होते की हा क्लच आणि पुली, ज्याच्यामध्ये 2 स्क्रू आहेत. आता आपण अजून एक पुली याच्यासाठी डेव्हलप केली आहे नवीन, ज्याच्यामध्ये 3 ध्रुव आहेत. म्हणजे आतापर्यंत काय होतं की आपण एक व्हीलला पॉवर देत होतो आणि एक एसटीपी पंपला पॉवर देत होतो, आणि आता जर आपल्याला अजून तिसरं काही ऑपरेशन करायचं असेल तर आपण त्याच्यासाठी ही 3 ध्रुववाली एक पुली बनवली की ज्याला आपण एका इंजिन पासून 3 वेगवेगळे आउटपुट घेऊ शकतो आणि आपलं काम करू शकतो. तर हे एक रिसेंट अपडेट आपल्याकडे आहे. तुम्हाला जर या प्रोडक्ट बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर आपला व्हिडिओ, पहिला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा. तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक मी शेअर करतो. आज आपण आपल्या पुढच्या म्हणजे पहिला जो गिअर बॉक्स आहे त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. या गिअर बॉक्सला आम्ही नाव दिलंय निओ 2F1N. निओ 2F1N म्हणजे काय, तर 2 फॉरवर्ड आणि 1 न्यूट्रल गिअर. म्हणजे या गिअर बॉक्समध्ये रिव्हर्स हा गिअर नाहीये, फक्त 2 फॉरवर्ड ज्याच्यामध्ये वेगवेगळे 2 रेशोज आहेत आणि 1 न्यूट्रल, असं हा आपला पहिला सगळ्यात छोटा गिअर बॉक्स आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला डबल व्हील असणार असं काही जर प्रोडक्ट बनवायचं असेल आणि ज्याच्यामध्ये रिक्वायरमेंट फक्त फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये आहे आणि न्यूट्रल एक पोझिशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या ऍप्लिकेशनसाठी हा गिअरबॉक्स वापरू शकता. हा जो आपला 2F1N हा जो गिअरबॉक्स आहे हा आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी वापरू शकतो. म्हणजे ज्या प्रोडक्टमध्ये फक्त तुम्हाला फॉरवर्ड गिअर ऍप्लिकेशन आहे किंवा फॉरवर्ड डायरेक्शनला तुम्हाला वापरायचंय अशा गिअर म्हणजे अशा प्रोडक्टमध्ये हा गिअरबॉक्स तुम्ही वापरू शकता. तुम्ही कदाचित युट्यूबवर वेगवेगळ्या प्रोडक्टचे व्हिडिओ बघत असाल की ज्याच्यामध्ये सेल्फ प्रोपेल्ड फ्रंट रोटरी टीलर आहे किंवा मंचिंग पेपर लेईंग मशीन आहे किंवा तुम्हाला टोकन यंत्र चालवायचे किंवा 2, 3, 4 टोकन यंत्र एकदाच तुम्हाला वापरायचे तर त्या ऍप्लिकेशनसाठी तुम्ही याला वापरू शकता. तुम्हाला लो कॉस्ट ओळखणी यंत्र जर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही हे वापरू शकता. तसे वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी तुम्ही याचा वापर कसाही करू शकता. पण एक बेसिक म्हणजे कोणता गिअरबॉक्स सिलेक्ट करायचा हे सांगायचं झालं तर ज्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला लो स्पीड पाहिजे, फॉरवर्ड गिअर पाहिजे, एक लो स्पीड, एक हाय स्पीड फॉरवर्ड गिअर आणि एक न्यूट्रल, अशा ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही हा गिअरबॉक्स वापरू शकता. या गिअरबॉक्समध्ये जे 2 फॉरवर्ड गिअर आहेत त्याच्यामध्ये 2 म्हणजे एक लो स्पीड आहे आणि एक हाय स्पीड आहे. तर जो हाय स्पीड आहे त्याचा रेशो आहे 1:2, म्हणजे जे 2 गिअर आहेत त्याचा रेशो आहे 1:37 आणि 1:63, आणि एक न्यूट्रल गिअर आहे. तर हा जो गिअर बॉक्स आहे आपला निओ 2F1N विथ डबल आउटपुट शाफ्ट. इथं तुम्ही याला पुली लावू शकता. हे तुमचा आउटपुट शाफ्ट आहे 2. इकडे तुम्ही एक चाक लावू शकता, इकडे एक चाक लावू शकता. हा जो गिअर बॉक्स आहे हा व्हीलला ड्राईव्ह देण्यासाठीच आहे. याचं ऍप्लिकेशन तुम्हाला रोटरी टीलर किंवा असं काही वापरता येणार नाही. तुम्हाला सेल्फ प्रोपेल्ड काही मशीन बनवायचे किंवा स्वयंचलित मशीन बनवायचे त्यासाठी हा गिअर बॉक्स आहे. इथं तुमची ही अशी जी पुली आहे ही पुली इथे बसेल. हा तुमचा आउटपुट शाफ्ट आहे आणि इथं तुमचा शिफ्टर आहे, गिअर शिफ्टर. इथून तुम्ही याला गिअर शिफ्ट करू शकता आणि हे मशीन म्हणजे हा गिअर बॉक्स तुम्ही वापरू शकता. हा आपला दुसऱ्या व्हिडिओतला पहिला गिअर बॉक्स. तर मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या गिअर बॉक्स बद्दलच्या माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आज मी तुम्हाला या पहिल्या गिअर बॉक्स बद्दल माहिती दिली. असेच आपले वेगवेगळे गिअर बॉक्स आहेत, न्यूट्रल्स आहेत आणि जे काही की कंपोनेंट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला
या पुढच्या व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून देणार आहे. तर म्हणजे आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे काही व्हिडिओ आहेत त्याची माहिती मिळेल.